कोल्हापूरच्या हातकणंगले मतदारसंघाचा महाविकास आघाडीचा तिढा अद्यापही कायम आहे। राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना साथ घातली खरी, मात्र त्यावर अद्यापही कुठलाच निर्णय झालेला नाही। शिवसेनेसोबतच महाविकास आघाडीतच अद्याप जागा वाटप ठरलं नसल्याने शेट्टींची अडचण कायम आहे। त्यामुळे आता राजू शेट्टींनी एकला चलो रेचा नारा देत पाठिंब्याची आशा सोडल्याचं जाहीर केलं। कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले मतदारसंघात महाविकास आघाडीची कोंडी होण्याची शक्यता आहे, कारण आघाडीचा जुना अनुभव असलेल्या राजू शेट्टी यांनी आता सावध पावलं टाकायला सुरुवात केली आहे। प्रकाश आंबेडकर यांच्यानंतर राजू शेट्टी यांनी सुद्धा महाविकास आघाडीबद्दल काहीशी साशंक भूमिका घेतल्यानं जागा वाटपात ती अडसर ठरल्याचं दिसतंय। हातकणंगलेची जागा पारंपरिकरित्या शिवसेनेकडे असल्यानं शेट्टींच्या उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर शेट्टींसाठी जागा सोडण्याची तयारी दाखवण्यात आली होती असं कळतं। मात्र राजू शेट्टी हे काही केल्या महाविकास आघाडीत यायला तयार नसल्यानं तीनही पक्षांची अडचण झाली आहे। आता राजू शेट्टी यांनी थेटपणे एकला चलो रेचा नारा दिला आणि आघाडीला कोंडीत पकडलं। दुरुस्ती आणि एफआरपीचे 3 तुकडे केले, याचा निषेध म्हणूनच आम्ही महाविकास आघाडी त्या काळामध्ये सोडलेली आहे। आमचा पाठिंबा शेतकऱ्यांना आहे, शेतकऱ्यांच्या बरोबर आहे। आणि आता तुमच्या हातकणंगले जागेबाबत काय निर्णय झालेला आहे? मला माहित नाही, मी लढायला लागलोय। दुसरं काय मी कशाला हो, ज्यांना पाठिंबा द्यायचा त्यांनी द्यावा, द्यायचं असेल तर द्यावा, नाही तर नाही, पण मी लढायला लागलोय। राजू शेट्टी यांच्या या भूमिकेवर शिवसेनेनं सावध पवित्रा घेतलाय। महायुतीला टक्कर देण्यासाठी एक मोहरा जमा करावा लागत असताना शेट्टी आणि आंबेडकर यांच्यासारखे मित्र कान टोचतायत। त्यामुळे आघाडीत अद्यापही स्पष्टता आल्याचं दिसत नाही। मला वाटतं किमान 10 वेळा बोललो असेल की राजू शेट्टींना आम्ही पाठिंबा देणार आहोत। आता शेवटी कशा पद्धतीनं ते पुढे जायचं, कशा पद्धतीनं त्याला एक मूर्त स्वरूप द्यायचं हे वरिष्ठ पातळीवर निश्चितपणे ठरतं। हातकणंगले मतदारसंघात गेल्या वेळेला शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांचा पराभव केला। ऊस आंदोलन करायचं आणि निवडणुकीत कारखानदारांच्या वळचणीला जायचं ही शेट्टी यांची भूमिका शेतकऱ्यांना खटकली होती। त्यामुळे शेट्टी यांच्या विरोधात रोष निर्माण झाल्याचं दिसलं। आता गावोगावी एकटे लढलात तरच मतदान देऊ असं शेतकऱ्यांनी राजू शेट्टी यांना सांगितल्याचं कळतं। त्यामुळे कुणासोबत जायचं या पेचात स्वतः शेट्टीच सापडलेत। त्याच वेळेला आपल्या मतांवर निवडून आलेले शेट्टी विजयानंतर आघाडीत राहतील का अशी महाविकास आघाडीला सुद्धा शंका आहे। याच शंका कुशंकांमुळे हातकणंगलेच्या जागेचं त्रांगडं अद्यापही कायम आहे। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।